विचार करा की राज्याच्या विकासाला चालना देणारं एक शक्तिशाली आर्थिक इंजिन आहे, पण ते दररोज पहिल्याच गिअरमध्ये अडकून पडतंय. पुणे नाशिक महामार्गावर म्हणजे महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राच्या या महत्त्वाच्या धमनीवर हेच वास्तव रोज अनुभवायला मिळतं. पण या वाहतूक कोंडीवर एक प्रकारची सर्जिकल बायपास शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग असेल तर? आज आपण याच नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेणार आहोत. हा प्रश्न फक्त एका ट्रॅफिक जॅमबद्दल नाहीये. हा प्रश्न आहे वाया जाणाऱ्या वेळेचा, उत्पादकतेचा, उशिरा पोचणाऱ्या मालाचा आणि प्रादेशिक प्रगतीवर लागलेल्या एका मोठ्या ब्रेकचा. चला तर मग या समस्येचं विश्लेषण करूया आणि त्यावर मांडल्या जाणाऱ्या धाडसी उपायाची तपासणी करूया. फक्त एकदा विचार करा, दिवसाचे जवळजवळ 2 तास दररोज फक्त आणि फक्त वाहतुकीच्या गर्दीत वाया जात आहेत. चाकणच्या औद्योगिक पट्ट्यात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी हा त्यांच्या कुटुंबापासून दूर राहण्याचा वेळ आहे, आणि शेकडो कंपन्यांसाठी हा त्यांच्या नफ्याला लागलेला थेट फटका आहे. म्हणजे हा केवळ एक आकडा नाही आहे, हे या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि इथल्या लोकांवर पडणारे एक रोजचं ओझं आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी चाकणमधील समस्येच्या मूळ कारणांपासून सुरुवात करू. त्यानंतर मिसिंग लिंक्स हा उपाय काय आहे आणि त्याच्या 261 कोटी रुपयांच्या खर्चात काय काय आहे हे समजून घेऊ. पुढे आपण प्रादेशिक विकासावर होणाऱ्या परिणामांवर नजर टाकू आणि शेवटी हा प्रकल्प भविष्यासाठी काय अर्थ ठेवतो यावर विचार करू. ठीक आहे, चला तर मग आपल्या पहिल्या भागात येऊया. कोणताही उपाय समजून घ्यायचा असेल तर आधी समस्या समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि ह्या कथेची सुरुवात होते ती चाकणच्या अडथळ्यापासून. हा महामार्ग नकाशावरची केवळ एक रेषा नाहीये. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांना जोडणाऱ्या औद्योगिक त्रिकोणाचा तो अक्षरशः कणा आहे. इथे मोठमोठ्या जागतिक कंपन्या आहेत, पण चाकण या औद्योगिक त्रिकोणाच्या मध्यभागी एक अशी गाठ बनले जी संपूर्ण प्रणालीचा प्रवाह रोखून धरते आणि विकासाचा वेग कमी करते. आणि असं नाही आहे की प्रयत्न झाले नाहीत, अनेक प्रयत्न झाले. अवजड वाहनांवर वेळेची बंधनं घातली, अतिक्रमणे हटवली, बसस्टँड हलवले, पण हे सगळे उपाय एका खोल जखमेवर मलमपट्टी करण्यासारखे ठरले. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की आता एका पूर्णपणे नवीन दृष्टिकोनाची गरज आहे. आणि त्या नवीन दृष्टिकोनालाच एक नाव आहे, मिसिंग लिंक्स प्रकल्प. चला तर मग हे नवीन धोरण नक्की काय आहे आणि जिथे बाकी सगळे उपाय यशस्वी ठरले तिथे हे यशस्वी कसं होणार आहे हे सविस्तर पाहूया. या मोठ्या योजनेच्या मागे आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच PMRDA. या संपूर्ण प्रदेशाचा सुनियोजित विकास करणं हेच या संस्थेचं ध्येय आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रकल्पाचं नेतृत्व करण्यासाठी हीच योग्य संस्था आहे. तर हे मिसिंग लिंक म्हणजे नक्की काय? असं समजा की हा एक हुशार शॉर्टकट आहे. सगळ्या वाहतुकीला एका गजबजलेल्या शहराच्या चौकातून जाण्यास भाग पाडण्याऐवजी हे लिंक्स एक बायपास म्हणून काम करतात. ते प्रमुख रस्त्यांना थेट जोडतात, ज्यामुळे गाड्यांना वाहतूक कोंडीची मुख्य ठिकाणं पूर्णपणे टाळता येतात. थोडक्यात जास्त हुशार आणि थेट मार्ग तयार करणं. आता आपण जरा तपशिलात जाऊया. ही योजना प्रत्यक्षात कशी दिसेल आणि यासाठी नेमकी किती गुंतवणूक आवश्यक आहे? PMRDAने या 4 मिसिंग लिंकसाठी तब्बल 261 कोटी रुपयांचा खर्च निश्चित केला आहे. ही एक मोठी गुंतवणूक आहे आणि यातून हेच दिसतं की हा अडथळा दूर करणं या प्रदेशाच्या भविष्यासाठी किती महत्त्वाचं मानलं जात आहे. आणि इथेच या प्रकल्पाची खरी रणनीती स्पष्ट होते. प्रत्येक लिंक एका विशिष्ट उद्देशाने डिझाईन केली आहे. बघा, लिंक 1 फोक्सवॅगन प्लांटसाठी थेट मार्ग देते. लिंक 2 एका प्रमुख औद्योगिक क्षेत्राला थेट राष्ट्रीय महामार्गाशी जोडते. लिंक 3 जी सर्वात लांब आहे एक नवीन मोठा कॉरिडॉरच तयार करते. आणि लिंक 4 MIDC साठी एक समर्पित बायपास म्हणून काम करते. म्हणजे हा वाहतूक कोंडीवर केलेला एक चहूबाजूनी हल्ला आहे. मग हा प्रकल्प आता कुठे आहे? तर जमिनीचं आरक्षण झालं आहे आणि आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. आणि वेळ वेगाने पुढे जात आहे, कारण एकदा जमीन ताब्यात आली की त्यानंतर 1 वर्षाच्या आत बांधकाम पूर्ण करण्याचं एक मोठं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. पण हा प्रकल्प फक्त रस्ते आणि कॉन्क्रीट पुरता मर्यादित नाहीये. हा या प्रदेशाची खरी क्षमता मुक्त करण्याबद्दल आहे. चला याचे अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर होणारे दूरगामी परिणाम पाहूया. याचा तात्काळ परिणाम खूप मोठा असेल. चाकण तळेगाव चौकातली ती प्रसिद्ध वाहतूक कोंडी अखेर फुटेल. तळेगाव आणि शिखरापूरकडे जाणारी वाहतूक या सगळ्या गोंधळाला पूर्णपणे टाळू शकेल. औद्योगिक ट्रक आणि स्थानिक वाहतूक वेगळी झाल्यामुळे रस्ते सगळ्यांसाठीच अधिक सुरळीत, सुरक्षित आणि कार्यक्षम होतील. आणि याचा थेट परिणाम म्हणजे इंधन, वेळ आणि दुर्दैवाने अपघातांच्या संख्येत होणारी बचत. हे चित्र या प्रकल्पाची मूळ कल्पना अगदी अचूकपणे दाखवतं. आपण ट्रक, बाईक आणि बस यांच्या जागेसाठीच्या गोंधळलेल्या स्पर्धेतून एका हुशार, विभक्त प्रणालीकडे जातोय.
हे एक समांतर प्रवाह तयार करतं ज्यामुळे उद्योग स्थानिक जीवनात कोणताही अडथळा न आणता वेगाने पुढे जाऊ शकतो. चला तर आपल्या विश्लेषणाच्या शेवटी आता आपण थोडं मागे जाऊन याकडे मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया. या प्रकल्पाच्या यशाचा नेमका अर्थ काय आहे आणि त्यातून आपण काय धडे घेऊ शकतो. कदाचित येथून घेण्यासारखं सगळ्यात मोठा धडा म्हणजे विचारसरणीतला बदल. प्रचंड मोठे वेळखाऊ प्रकल्प पूर्ण होण्याची वर्षानुवर्षे वाट पाहण्याऐवजी हा प्रकल्प पायाभूत सुविधांकडे पाहण्याचा एक सर्जिकल दृष्टिकोन दाखवतो. म्हणजे समस्येचं नेमकं ठिकाण ओळखायचं आणि कमीत कमी त्रासासह जास्तीत जास्त परिणाम देणारा एक लक्षित उपाय लागू करायचा. जणू काही पायाभूत सुविधा हे एक अचूक शस्त्रक्रिया करण्याचं साधन बनलं आहे. आणि हेच आपल्याला भविष्यासाठी एका गंभीर प्रश्नावर अडून सोडतं. ज्यावेळी भारताची शहरं एका अविश्वसनीय वेगाने वाढत आहेत तेव्हा चाकणमधलं हे मॉडेल यशाची गुरुकिल्ली ठरू शकेल का? पायाभूत सुविधांच्या अडथळ्यांवर असे लक्षित सर्जिकल स्ट्राइक्स संपूर्ण देशात शाश्वत विकासाचा पाया रचू शकतील का? कदाचित. पुणे ते नाशिक हा मार्ग संपूर्ण भारतासाठी एका उज्ज्वल भविष्याचा मार्ग तयार करत असेल.